तुम्ही बघू शकताय किती मस्त असे आतमध्ये जाळीदार अगदी हे रव्याचे अप्पे तयार झालेले आहेत. खरं तर ना जेव्हा पण आपण रव्याचे अप्पे बनवतो ना, एकतर ना ते व्यवस्थित भाजले जात नाहीत. किती वेळ भाजायचं अगदी हे सगळं व्यवस्थितपणे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. शिवाय छोटे छोटे टिप्स सांगितलेले आहेत, त्यामुळे तुमचे रव्याचे अप्पे अगदी असे मस्त कुरकुरीत आणि जाळीदार तयार होतील. त्यासाठी या व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियास फूडीमध्ये मनापासून स्वागत. चला तर करूया रेसिपीला सुरुवात. तर इथे एका बाउलमध्ये ना मी इथे 1 वाटी इतका रवा घेतलेला आहे. आता सगळं प्रमाण वाटीने किंवा कपने व्यवस्थित असं मोजून घेणं गरजेचं आहे. आता त्याच वाटीने ना आपल्याला इथे अर्धी वाटी इतकं दही घालायचं आहे. तर दही थोडं आंबट असेल तर चांगलंच होईल. त्यासोबतच आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर मिठाचं प्रमाण मी इथेच घालून घेतलंय. आता त्याच वाटीने ना आपल्याला अर्धी वाटी इतकं ना पाणी घालायचं आहे. लक्षात घ्या, 1 वाटी आपण रवा घेतोय तर त्यासाठी आपल्याला अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी लागेल. रवा आपल्याला नाही ते बारीकच घ्यायचं, अजिबात सुद्धा जाड रवा वापरू नका. जर जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला फिरवून घ्या आणि मग हे प्रमाण तुम्ही व्यवस्थित घेऊ शकताय. दह्यामध्ये जास्त पाणी असता कामा नये, कारण दही घट्टच घ्या, त्याच्यामुळे तुमचं पाण्याचं मेजरमेंट अगदी इथे अचूक होऊन जाईल. आता ह्याला व्यवस्थित असं आपण इथे मिक्स करून घेणार आहोत. याच्यामध्ये जे आपण काही गुठळ्या तयार होतात ना, ते गुठळ्या अगदी आपल्याला व्यवस्थित अशा इथे मोडून घ्यायचे. तर आता हे बघू शकताय, हे मिश्रण अगदी आपलं व्यवस्थित असं फेटून इथे तयार झालेलं आहे. पाण्याचं प्रमाण एवढंच इथे वापरायचं, ह्याच्यापेक्षा जास्त पाण्याचं प्रमाण इथे वापरू नका. पाण्याचं प्रमाण एवढंच घेतलं तर तुमचे अप्पे अगदी मस्त तयार होतील. पातळ झालं तर अप्पे बनणार नाहीत. आणि आता हे बघू शकता, अगदी अशी कन्सिस्टन्सी आपल्याला याचे ठेवायचे. याच्यापेक्षा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करू नका. आता याच्यावरती प्लेट झाकून ठेवूयात. एक 10 ते 15 मिनिटांसाठी तुम्ही ह्याला असंच रेस्ट करायला ठेवून देऊ शकताय. तर आता इथे बघा, मी भाज्या कोणकोणत्या घेतलेल्या त्या सांगते तुम्हाला. सगळं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. 1 छोटा कांदा घेतलाय बारीक चिरून, त्यासोबतच पाव कप शिमला मिरची घेतली बारीक चिरून, पाव कप गाजर घेतलेले बारीक चिरून, त्यासोबतच आता मक्याचा सीझन आहे म्हणून मी इथे पाव कप मका सुद्धा घेतलेला आहे. फक्त मक्याला ना असं चिरून घ्या बरं का, असं सोलून हाताने घेऊ नका. जे दाणे असतात ना, जर व्यवस्थित चिरून घेतले ना तर ते व्यवस्थित अगदी तुमची भाजी तयार होईल. पुढे सांगते असं का सांगितलं मी तुम्हाला. त्यासोबतच 1 छोटा टोमॅटो घेतलेला आहे, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्याला सुद्धा मी अगदी असं बारीक व्यवस्थित असं चिरून घेतलेलं आहे. आता हे सगळ्या भाज्या लागणार आहे, ह्याच्यातल्या कमी जास्त घेऊ शकताय. अर्धा छोटा चमचा मोहरी लागणार आहे, पाव छोटा चमचा हिंग, 1 छोटा चमचा चण्याची डाळ लागणार आहे. त्यासोबतच ना मी इथे अर्धा छोटा चमचा इतका खाण्याचा सोडा घेतलेला आहे. कढीपत्त्याची पाने 4-5 लागतील, थोडीशी कोथिंबीर लागेल आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. त्यासोबतच आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे. आता गॅसवरती ना मी एक पॅन असा गरम करायला ठेवून दिलेला आहे. आता याच्यामध्ये ना 1 मोठा चमचाभर इतकं आपण तेल घालून घेऊयात. तर तेल आता व्यवस्थित गरम झालं की याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी मस्त चरचरली की लगेच आपण चण्याची डाळ घालून घेऊयात. आता हे दोन्ही जिन्नस हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम कमीच ठेवा बरं का सुरुवातीला, अजिबात फुल करू नका. हे अगदी हलकेसे भाजत आले की लगेच ह्याच्यात हिंग घालायचा आणि कढीपत्ता घालून घेऊयात. आता हिंग, कढीपत्ता आणि चण्याची डाळ अर्धा मिनिटभर आपल्याला फक्त इथे भाजून घ्यायचे, जास्त वेळ नाही भाजायची. फक्त गॅस कमी ठेवूनच हे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घ्या. आता भाज्या घालूयात. कांदा घातला की शिमला मिरची, गाजर, मक्याचे दाणे आणि टोमॅटो सोबतच आता थोडंसं मीठ सुद्धा इथे घालून घेतलेलं, जेणेकरून ह्या भाज्या अगदी व्यवस्थित अशा भाजल्या जातील. आता इथे ना गॅसची फ्लेम ना फुल करा आणि फुल आचेवरती ह्या भाज्या आपल्याला ना फक्त 1 ते 2 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. लक्षात घ्या, भाज्या आपल्याला इथे ना शिजवायच्या अजिबात नाही आहेत बरं का. भाज्यांमध्ये जो कच्चेपणा असतो ना तो राहिला पाहिजे, इथपर्यंतच आपण ह्या भाज्या अगदी व्यवस्थित अशा भाजून घेणार आहोत. फक्त 1 ते 2 मिनिटं जास्तीत जास्त भाजायचे. आणि तुम्हाला मक्याचे दाणे मी इथे का सांगितले सोलून घ्यायला, कारण जर मका जर तेलामध्ये गेला ना तर तो असा फुटतो आणि मग इकडे तिकडे मक्याचे दाणे उडतात. त्याच्यासाठी मक्याचे दाणे ना अगदी सोलून नका घेऊ, चिरून घ्या, जेणेकरून ते मक्याचे दाणे तुमचे ह्या पॅनमधून किंवा कढईमधून बाहेर होणार नाहीत. आता ह्याला थंड करून घेऊयात, गॅस बंद करून. आता एक चटणी बनवायची आहे, त्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं. याच्यामध्ये पाऊण कप इतकं ओल्या नारळाचं खोबरं घालायचं. त्यासोबतच आता ह्याच्यामध्ये ना हे बघू शकताय, ओल्या नारळाचं खोबरं ना मी असं चिरून घेतलेलं आहे. तुम्हाला किसून घ्यायचं असेल तर किसून पण घेऊ शकताय. पाव कप इतकी आपल्याला इथे कोथिंबीर घालायची, अर्धा इंच अद्रक आणि 1 मिरची घेतले. त्यासोबतच ना 2 छोटे चमचे इतके ना आपल्याला भाजकी चणा डाळ घालायचे, अर्धा छोटा चमचा इतकी साखर घालायचे आणि इथे चवीनुसार मीठ सुद्धा घालून घेऊयात. आता झाकण लावायचं, गरज असेल तसं पाण्याचा वापर करा आणि अगदी असं ना आपल्याला बारीक असं वाटण करून घ्यायचं. हे बघू शकता, चटणी अशी तयार झालेली आहे. ह्याला जास्त घट्ट करू नका, कारण आपण जी अप्पेसोबत जी चटणी खातो ना ती अगदी अशीच असते. जास्त घट्ट करू नका किंवा जास्तही पातळ ठेवू नका. आता हिला एक तडका देऊयात. गॅसवरती तडका पॅन गरम करायला ठेवलाय. त्याच्यावरती ना आपण आता 2 छोटे चमचे इतकंच आपण आता इथे तेल घालून घेऊयात. तेल व्यवस्थित असं गरम झालं की लगेच याच्यामध्ये मोहरी घालायची, पाव छोटा चमचा इतकी, आणि अगदी थोडंसं आपल्याला याच्यामध्ये
हिंग घालायचं आहे पाव छोटा चमचा आणि 1-2 कढीपत्त्याची पानं घातलीत आणि हा तडका सुद्धा तयार झाला. आता ह्याला आपण चटणीवरती घालून घेऊयात. तरी बघा मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आप्यासोबत खायची. आता चला ह्याला आता पण थोडंसं बाजूला ठेवून देऊयात. तर आता इथे बघा रवा सुद्धा आपला भिजलेला आहे. बघू शकताय रवा मस्त असा भिजलाय. तुम्हाला सकाळी जर हा नाश्ता बनवायचा असेल ना तर भाज्या अगदी रात्रीच चिरून ठेवा सगळ्या व्यवस्थित. मग तुम्ही सकाळच्या घाईतही हा नाश्ता आप्याचा बनवू शकता. अजिबात सुद्धा घाई वगैरे होणार नाही. आता रवा भिजलेला आहे आपला व्यवस्थित. आता याच्यामध्ये ना ज्या भाज्या आपण थंड करून घेतलेल्या ना त्या आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. तर हे बघू शकता किती मस्त भाज्यांचा कलर आहे की नाही, पूर्ण हिरव्यागार दिसत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या. खरं तर मक्याच्या सीझनमध्ये ना मका नक्की वापरा बरं का आप्पे बनवताना. आणि आता याला ना परत एकदा व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घेऊयात. तर आता इथे ना तुम्हाला मी जसं की सांगितलं पाण्याचं प्रमाण आपण जे सुरुवातीला वापरलेलं ना ते अगदी अचूक होतं. त्याच्यामुळे ना तुमचा रवा अगदी व्यवस्थित भिजला जातो यासाठी. आता ह्याला व्यवस्थित असं इथे आपण ना मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे बघू शकताय सुरुवातीला आपण जे पाणी वापरलं ना ते प्रमाण अगदी बरोबर आहे. पण आता जर इथे तुम्हाला वाटत असेल गरज वाटते ना पाण्याची तर पाणी आपण पुढे ऍड करणार आहोत. मी ते तुम्हाला सांगेनच. तर आता इथे बघा आपण ह्याच्यामध्ये जो सोडा घेतलेला ना तो सोडा आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये घालून घ्यायचा. आणि अगदी थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे. 1 ते 2 चमच्यावर पाणी फक्त घालायचं आहे. आणि ह्याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. कारण आपण जेव्हा रवा भिजवला होता ना तेव्हा ते मिश्रण खूप घट्ट होतं आणि भाज्या घातल्यानंतर ते मिश्रण जास्त घट्ट होतं. त्यासाठी एवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये प्रमाण आता इथे घालून घ्यायचे. आता सगळ्यात शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि परत एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता कोथिंबीर जशी की ना तुम्ही भाज्या ज्यावेळेस शिजवत असतात ना त्या वेळेस जरी कोथिंबीर घातलीत ना तरी पण चालेल. पण मी त्यावेळेस नाही घातली, ह्यावेळेस घालून घेतले कोथिंबीर. आता इथे ना एकदा तुम्ही मिठाचं प्रमाण एकदा चेक करून बघा. जर मिठाचं प्रमाण कमी असेल तर इथे तुम्ही मीठ ऍडजस्ट करून घेऊ शकताय. तर आता अप्पे बनवण्याची पूर्वतयारी जी होती आपली ती झालेली आहे. आता आपण अप्पे बनवायला घेऊयात. तर आता इथे ना मी गॅसवरती अप्पे पात्र गरम करायला ठेवलेले. तर माझ्याकडे नॉनस्टिकचंच आहे त्यासाठी मी हेच वापरते. गॅसची फ्लेम पूर्ण कमीच करायची आणि सगळ्या अप्पेच्या भांड्यामध्ये ना तेल व्यवस्थित असं चमच्यावर घालून घ्यायचं. चमच्यावर नाही अर्धा चमच्यावर इतकं तेल घालून घ्यायचं. आणि आता ते बॅटर व्यवस्थित तळापासून मिक्स करायचं आणि एक एक करून आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित सोडून घेऊया. तुमच्याकडे जर टेबलस्पून असेल टेबलस्पूनने जरी सोडला तरी पण चालेल. जनरली सगळ्यांकडे चमचा अवेलेबल असतो म्हणून मी तुम्हाला चमच्याने सांगते. सोडताना सगळं बॅटर अगोदर कडेने सोडायचं मग मधोमध सोडायचं. परत याच्यावरती झाकण ठेवायचे आणि फक्त 1 मिनिटाचीच आपल्याला वाफ द्यायची बरं का गॅस कमी करून. आता सगळ्यांवरती ना मिश्रण हे ओलं असतानाच याच्यावरती परत तेल सोडायचं आणि एक एक करून हे आपल्याला उलटवून घ्यायचे. आता परत यांच्यावरती आता इथे झाकण ठेवायचं आणि परत आता आपल्याला नाही ते 1 मिनिटासाठी ह्याला आपण इथे भाजून घेणार. लक्षात घ्या गॅसची फ्लेम कमीच करायची आणि 1-1 मिनिटासाठीच भाजून घ्यायचं. जास्त वेळ नाही लागत बरं का. आणि आता हे बघा सगळ्या बाजूने ना मस्त असे अप्पे आपले भाजले जातात. त्याच्यावर जर जास्त तुम्ही भाजत बसला ना तर मग हे करपून जातील. त्याच्यापेक्षा जास्त वेळ नका भाजत बसू. आणि आता एक एक करून आपण ह्या सगळ्यांना नाता याच्यातून काढून घेऊया. सेम दुसऱ्यांदा करताना सुद्धा थोडं थोडं तेल सगळ्या भांड्यांमध्ये सोडून घ्या. कडेला सोडायचे आणि नंतर सगळ्या शेवटी आपल्याला ह्याला मधोमध सोडून घ्यायचं. परत झाकण ठेवायची 1 मिनिटाची वाफ घेऊन घ्यायची. आणि आता बघू शकता किती सुंदर अगदी आपले अप्पे ना तयार झालेले. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ना हे अप्पे बनवून बघा आणि मग तुमचा अभिप्राय ना मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला लाईक नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.